ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मी आणि विशाल आता एक झालो। विशालला आता कशासाठीही मी नाही म्हणणार नाही। हे शब्द आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांचे। कदाचित हे शब्द ऐकून तुम्हाला थोडा धक्का बसला असेल। हे कधी घडलं, कसं घडलं याची उत्सुकता लागली असेल आणि हे किती काळ चालेल हा प्रश्न देखील पडला असेल। हे का आणि कसे घडले यामागची ही गोष्ट। राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो असं म्हटलं जातं। कालचे मित्र आज शत्रू होतात आणि आजचे शत्रू उद्याचे मित्र। युद्धाच्या रणांगणात तर शत्रूचा शत्रू मित्र हे साधे व सरळ समीकरण असते। जर युद्धात, प्रेमात आणि राजकारणात सगळं माफ असेल तर मग मतदारांना हे असं का विचारण्याचा अधिकारच नाही असं कदाचित राजकीय नेत्यांना वाटू शकतं। परंतु हे असं असत नाही, कारण ए पब्लिक है सब कुछ जानती है। ती काय घडते, कसं घडते हे पाहिले जाते। जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्या नव्या मैत्री पर्वाला कुणी शाबासकी देतंय तर कुणी त्यांना राजकीय नाट्य म्हणतात। भाजपचे युवा नेते पृथ्वीराज पवार यांनी तर याबाबत विशाल पाटील यांच्यावर तोफ डागली। विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत इस्लामपुरात बसून कुणीतरी माझं तिकीट कापलं असं सांगत रडारड केली। आता त्याच माणसाला सोबत घेऊन राजकारण करत आहेत अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली आहे। एक वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे, ती म्हणजे जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्यासह विश्वजित कदम यांची आघाडी झाल्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत रंगत मात्र आली आहे। अन्यथा भाजपाच्या विरोधात कुणाला लढायला कुणी तयार होईल का असा प्रश्न विचारला जात होता। आता जवळपास 76 ठिकाणी भाजपच्या विरोधात तुल्यबळ लढती उभा करत विरोधकांनी पालिकेच्या निवडणुकीत काहीही उलटफेर होऊ शकतो असं वातावरण निर्माण केलंय। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा नातू म्हणजे खासदार विशाल पाटील आणि लोकनेते राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव आहेत। जयंतराव पाटील या दोन घराण्याच्या पारंपरिक राजकीय संघर्ष सगळ्या महाराष्ट्राला दादा बापू वाद माहितीये, या नावानं माहितीये। धरणाची जागा, चांदोली की खुसगाव हा वाद असो किंवा राज्याच्या राजकारणातील स्थान, यावरून दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा संघर्ष झाला। तो बराच काळ चालला आणि गाजला देखील। दादा आणि बापू यांच्या निधनानंतर पुढच्या पिढ्यांना हा वाद म्हणजे आपली समृद्ध परंपरा अशा थाटात तो पुढे नेला। जयंतरावांनी तर शक्य तिथे शक्य त्या निवडणुकीत वसंतदादा घराण्याची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेकदा महाकोंडी केली। दिवंगत मदनभाऊ पाटील यांच्या अनेक पराभवामध्ये जयंतरावांची नीती कारणीभूत ठरायची। त्यासाठी त्यांनी सांगलीत भाजपाला हाताशी धरलं। इथे भाजप वाढला, रुजला त्यात जयंत पाटील यांचा छुपा हात होता। अगदी दिवंगत माजी आमदार संभाजी पवार, आताचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विजयात देखील जयंतरावांचा टच आहे। 2019ला विशाल पाटील यांनी काँग्रेसची उमेदवारी न देता ती राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाच्या गळ्यात घातली। ही जयंतरावांची खोली होती असं म्हणतात, अशी चर्चा आहे। 2024ला काय घडलं, कसं घडलं हे तर साऱ्यांनी पाहिलेच। विशाल कधी थेट नाव घेतलं नाही, मात्र जयंतरावांची खेळी हीच विशाल पाटलांची ताकद बनली आणि सांगलीला अपक्ष खासदार मिळाला। जयंत पाटील यांचा विरोध हेच आपले बलस्थान आहे असं विशाल पाटील सांगायचे। त्यात तथ्यही होतं। वसंतदादा घराण्यावर जयंत पाटील नेमकं काय करतात ही भावना लोकांना रुचायची नाही। आता दोन्ही नेत्यांनी हातात हात गुंपला आणि नगरपालिका निवडणुकीत अंडरस्टँडिंगनी खेळ खेळला। त्याचं फलश्रुती जयंत पाटील यांना ईश्वरपूर आणि आष्ट्यात एक हाती सत्ता राखण्यात मिळाली। या दोन्ही ठिकाणी काँग्रेसनं सपशेल माघार घेतली, एकही जागा लढली नाही। हीच मदत होती जयंतरावांना काँग्रेसची। त्यातून विश्वासाचं वातावरण तयार झालं आणि सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांच्या हाती नेतृत्व सोपवण्याचं दातृत्व दाखवलं। इथे काँग्रेसची ताकद मोठी आहे। विशाल पाटील या पक्षाचे नेते आहेत, ते म्हणतील तसं अशी जाहीर भूमिका जयंत पाटलांनी घेतली। विशाल पाटील यांनी केलेल्या काँग्रेसवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आघाडीसह आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबतच्या अलिखित महाअंडरस्टँडिंग महाआघाडीची रचनेला मान्यता मिळाली। आता ही आघाडी कशी कामगिरी करते याकडे लक्ष असणार आहे। या ठिकाणी भाजपला सत्तेपासून रोखता आलं किंवा त्रिशंकू स्थिती निर्माण करता आली तर ते जयंत पाटील आणि विशाल पाटील यांचे मोठे यश मानले जाईल।
त्यांचे भविष्यातील परिणाम देखील रंजक असणार आहेत. जयंत पाटील यांच्या राजकारणाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा सध्या सुरू आहे. ते तत्वाच्या राजकारणात शरद पवार यांचा हात गच्च पकडून उभे आहेत. सोबत मुलगा प्रतीक यांचे राजकीय भवितव्य मजबूत करण्यासाठी ईश्वरपूर पट्ट्यात नव्यानं मांडणी करतायत. एकीकडे राज्यात स्वतःला नव्याने प्रस्थापित करण्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे जुन्या नव्या पिढ्यांची प्रतीक यांचे कनेक्ट वाढवून त्यांचे नेतृत्व सर्वसामान्य करण्यासाठीची रचना केली जाते. विशाल पाटील यांनी 2024ची लोकसभा जिंकून दिल्ली गाजवली असली तरी त्यांच्यासाठी पुढची राजकीय वाटते तितकी सोपी नाही. काँग्रेसचा कमी झालेला प्रभाव, तासगाव, कवठेमंकाळ, आटपाडी, खानापूर या तालुक्यात उसनवारीवरची भिस्त या अडचणीच्या बाबी आहेत. त्यात गोपीचंद पडळकर यांना भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय, तर जातीय समीकरणावर नवी मांडणी आकारता येईल. अशावेळी विशाल पाटील यांच्यासाठी प्रत्येक नवी मांडणी महत्त्वाची असणार आहे. त्यात जयंतरावांची संघर्षातून साध्य काय होणार आहे हा विचार कदाचित त्यांनी केला असावा. हा विषय आता गुळगुळीत होत जाईल अशी ही विचारसरणी असावी असं दिसते. तूर्त विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यातील मैत्रीची झुकझुक गाडी आनंदाच्या रेषात हवेत सोडत निघालीये. ती एक्सप्रेस होते का हे काळच ठरवेल. काय वाटतंय दर्शक हो, जयंत पाटील आणि विशाल पाटील यांची मैत्री सांगली महानगरपालिकेत जिंकेल काय? आपली कमेंट जरूर कळवा. नमस्कार, मी शर्वरी पवार आणि आपण पाहताय 30 जागर न्यूज.